श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे परमंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी अनुभव अवघे जाते दुरी. हा अनुभव संतांचा, त्या संतका वाक्की भरवसा. मी ठेवून श्रीनिवासा मंगलाची धरून आशा. तुझ्या दारी पातलो आता विन्मुख लावल्यास, त्याचा तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा, रोष कधी न करावा या जाणले करावर. बालकांचे हीनपण माते लागी दूषण, हे मनात आणू आकारणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी, राहिली समर्थांची स्वारी. तै अपूर्व एक घडली खरी, गोष्ट श्रोते होती ऐका. गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास, महाराज गेले एक दिवस. कणसे मक्याची खावया बहुत मंडळी बरोबरी. कणसे खाया आली खरी विहिरी पाशी, तयासरी केली कणसे भाजण्याची. विरोधी धनतर पाणी जिला अपरंपार, गर्द छायेचे वृक्ष थोर. जवळ होते चिंचेचे, आगट्या पेटल्या एकसरा. अजमासे हो 10-12, तेने डोंब झाला खरा. गगन दरी धुमाचा, त्या योगे ऐसे झाले. आग्या मोहळ लागलेले चिंच वृक्षावरी भले. त्यांच्या माशा उठल्या की त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळवून. कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्यांची ती राहिली हो. त्या आग्या मोहळ्यांच्या मक्षिका परत पसरल्या अवघ्या मळ्यात. देखा घोंगड्याच्या करून बुरखा, कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू नसेही हो कोणती. अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निज चित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहळ तेही मीच बनलो. कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे माझी. ऐशा विचारी आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशांची, समर्थे पांघरले साची. योग्यता ब्रह्मानिष्ठांची, काय वर्णू करावी. माशा चावती वरच्यावरी, परी न तो परवा करी. त्यांचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून वृद्धी झाली मला, येथे आणिले समर्थाला. कणसे मक्याची खावयाला, मंडळीच्या समवेत. अशा समर्था लागून दुःख ध्याया मीच कारण. झालो हे का शिष्यपण, माझे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवानो जा निघून बसा मोहळी जाऊन माझ्या बंकटा कारण. तुम्ही कोणी न चावावे जमलेल्या मंडळीस्त. बंकट हाच निस्सीम भक्त, जो माझा प्रित्यर्थ येता आहे धावोनिया. ऐसे म्हणता माशा गेल्या मोहळावरी जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहोनी बोलते झाले हसोनी. वा खून केली इस मेजवानी, आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी. लड्डू भक्त एधवा यांचा करी विचार. संकट आल्या कोणावर, कोणी न साह्य करणार. एका ईश्वरा वाचुनी. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पडून जाती. ऐशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर. महाराजा उका सोनार, काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्याया. आणविता झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. आधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार. याचा व्हावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले. अरे यातना काही अधिक घडले. डसणे स्वभाव माशांचा, मला त्यांची मुळीच बाधा होणार नाही.
ही जाणात कदा त्या माशी रूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून माशी तरी मी तोचा झाला तोच आहे माझा पुतळा पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल हे एकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन काटे काढण्या लागून वाहिले त्याने सोनार बाहिले त्याने सोनार चिमटे घेऊन आले देहास शोधू लागले कोठे आहेत काटे रुतले मक्षिकेंचे पहावया महाराज वदले तयाला काय ह्या वंध्या मैथुला करीतसा तुमच्या नयना काटे ते ना दिसतील ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची साक्ष ती ह्या गोष्टीची मीच दाविती हो तुम्हाला ऐसे म्हणून कौतुक केले वायू लागी रोधून धरिले तो काटे कावघे वरी गाले रुतलेल्या स्तनातून तो पाहता प्रकार लोक आनंदले फार कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा पुढे कंसे भाजली अवघ्यांनी ती ग्रहण केली अस्तमानी निघून गेली मंडळी निज गृहाते असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला आपुल्या बंधू भेटण्याला श्री नरसिंहजी कारणे हा होतशा अल्लीचा शिष्य होता जातीचा शिष्य होता जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्तिवन बलाने झाला असे त्या नरसिंहजींचे चरित्र मी भक्तीला अमृतात वर्णिले आहे इद्भूत भक्तलीला अमृतात वर्णिले आहे इद्भूत आता ते सांगणे नको हे अकोट नामे ग्रहकर शेगावून साचार आहे 18 कोसावर ईशान्येला परियेसा मनोवेगांचा सजवून वारू निगते झाले सद्गुरु जे पदनांतांचे कल्पतरू श्री गजानन महाराज अकोटाच्या सानिध्यासी एक निबिड तरशा अरण्यासी नरसिंहराहे अहर्निशी एकांत वास सेवावया हे निर्जल अवघे अरण्य महाभयंकर दारुण निंब अस्वस्थ रातांजन वृक्ष जेथे हे उदेले लता त्या नाना जाती वृक्षा वेढून बैसल्या असती तृण वाढले भूमीवरती सर्प वारुळी असंख्यात ऐशा त्या अरण्यात नरसिंहजी जाऊन बसत म्हणून आले औचित समर्थ त्यांसी भेटावया सारख्या भेटे सारख्यासी पाणीच मिळेल पाण्यासी विजातीच्या द्रव्यांसी समरसता होणे नसे गजाननासी पाहिले तेने चित्त आनंदले स्वामी नरसिंहजींचे भले तो प्रेमान वर्णवे की एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा एक मुनी वशिष्ठ एक पारश हर ऋषी श्रेष्ठ एक जान्हवीचा काठ एक तट गोदेचा एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार एक वैनतेय एक कुमार सती वानरी अंजनीचा दोघे घेटले एकमेका हा दोघा आनंद सारखा बैसते झाले आसनी एका हित गुंजते करावया अनुभव ते आपापले एकमेका कथिते झाले नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिला मी त्याग केला तयांचा स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार या योग्याच्या क्रियेत गोष्ट होती अघटित ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकाला त्या गोष्टी लपवावयाला पिसाझ बनलो जगाठाया उपाधी ते नासावया वेड बडेच पांघरलो तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले एक आहेत तीन कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रात फळ या तिन्ही मार्गांचे एकचित्य आहे अखेरचे परिबाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा तरी तयासी तत्वांचा खरा बोधना होईल योग क्रिया करून अलिप्त राहावे तयापासून कमलपत्रा समान त्वरित तत्व कळूनही याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची आसक्ती कन्यापुत्रांची मुळीच राहता कामा नये गार पाण्यात राहते परी न पाणी शिरू देते तैसेच
वागती साचे या प्रपंचा माझारी या परी त्या करावे अपेक्षारहित असावे चिंतातूर न ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला म्हणजे काहीच अशक्य नाही तू मी आणि शेषशाही एकरूपा हो पाही जन जनार्दन भिन्न नसे नरसिंग म्हणती बंधुराया आला समयसी भेटावया ही तुझी केवढी द्या उपमा याला देण्या नसे प्रपंच मुळी अश्वासत त्याची काय किंमत दुपारच्या सावलीप्रत कोण सांग खरे मानी तू कथिले जयापरी तैसा वागेल भूमीवरी मी जाना वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा देह प्रारब्ध जयांचे असेल जातीचे तेच आहे व्हावयाचे लोका चारी निसंशय तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने तेच आहे आपणा कारणे करणे निरालसपणे भूमीवरी आता विनंती तुकीच खरी व्यावहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजिरी मी धाकटा बंधू तुझा नंदीग्राम राहिला भरत रघुपतीची वाट पाहत तैसाच मी या कोटात राहून पाहतो वाट तुझी तुला येथे यावया अशक्य काही नाही सध्या अवघ्या आहेत योग क्रिया अवघत तुला पहिल्या पद न लाविता पाण्याप्रत योगीत भर धाव वरुनिया पडत क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना ऐसे हित गुंज उभयतांचे रात्रभरी झाले साचे भरते आले प्रेमाचे दोघांची या संगमी खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत दाभिकांची होतात भांडणे पाहून एकमेका दाभिक म्हणून नये गुरु ते अवघे पोट भरू पूजा पुरा माझी फुटके तारू तारण्याची सी समर्थ नसे दाभिकांचा बोलबाला जरी होतो हो जगी भला तरी त्यागणे आहे त्याला निवडूनिया श्रोते हो संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वतेत संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभव पाहिजे दांभिक मुला याने चे सोने त्याला सांगा काय घेणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबी न सदनात ही संत जोडी साक्षात्कारी दाभिकतेची साच वैरी नांदे ज्यांच्या सदैव घरी सन्निती सदाचार नरसिंगजीस भेटण्या जाण कानने नाले गजानन ऐसे कळले वर्तमान गुराखी द्वारे आकोटाला ते कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पहा या द्वंद्व संतांशी एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वरगती गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी या महोदय पर्वतनिसी साधून घेऊ चला हो तो इकडे काय झाले गजानना आधीच निघून गेले नरसिंगासी सुरू भले भेट ना झाली पौरांची पुढे एकदा गजानन करिता असता भ्रमण दर्यापुराच्या सानिध्य जाण येते झाले शिष्यांसह दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी असे चंद्रभागेच्या तीरी वज्रभूषण वासते जेथे श्रोतेही चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही लहानशी एक गंगा पयो स्नीला मिळणारी या शिवर गावात वज्रभूषण नामे पंडित चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला कीर्ती ज्याच्या विद्वतेची वर्राडी पसरली साची याला भक्ती भास्कराची आत्यंतिक असे हो प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार उद्यांस येता दिनकर अर्ध त्याची देतसे पंच उशांकाला वज्रभूषण उठे भला सारून प्रातविर्धीला अरुणोदय स्नान करी तेही शीतोदकांनी ऐसा कर्मठ परिधानी मानमान्यता विद्वजनी ज्यांची होती विशेष त्या शिवर गावात योगीराज फिरत वाला वाटे तयांचे ध्यावयाला फल त्या वज्रभूषणासी चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञान जेठी समोर नदीची या कांठी आले वज्रभूषण स्नानाला ती भातीची वेळ पाही प्रकाशिला दिशा दाही कुकुटांचा आवाज येई वरचेवरी एकाएक हवया चातक भारद्वाज पाखरे
जाऊ लागले अत्यादरे भास्करासी सामोरे. पूर्व दिशा लक्षून भास्कराचा उद्योग होता. तमनी माला हा हा म्हणता, जैसा सभेस पंडित येता. मूर्ख जाती उठोन ऐशा त्या सुप्रभाती. वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती. ब्रह्मानंदी डोलत सर्वे सवे शिष्य अपार. बसले होते मंडलाकार. ते शिष्य नव्हते किरणे थोर. त्या गजानन भास्कराची तई वज्रभूषण तत्वता. झाला सूर्यासी अर्ध देता. तो हा पुढे ज्ञान सविता. त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेज कांती. आजानुबाहो निश्चिती दृष्टी नासाग्रांच्या वरती स्थिर. जयांची झाली असे ऐशा पुरुष पाहत्या क्षणी. वज्रभूषण हर्षला मनी. संध्या सामान घेऊन आला धावून जवळ त्यांच्या. अर्ध दिले पायावर गजाननाच्या सत्वरी. प्रदक्षिणा ही अखेर त्याने घातली तयाला. मित्राय नमा, सूर्याय नमा, भानवे नमा, खगाय नमा, ऐशी नावे घेऊन पहा घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळिली. गजाननासी आदरे भली. न्यूनता ती नाही पडली कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर. मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे. दर्शन दिव्य पायांचे आज झाले धन्य मी. नभोदधीच्या भास्कराला देह होता अर्ध भला. तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञान अग्निधी योगेश्वर. श्लोक हे पूर्ण ब्रह्मागज जग चालहक ध्यान राशी. ऐसे युगायुगी किती अवतार घेसी. झाल्यास दर्शन तुझे भयरोग चिंता. नासे गजानन गुरु मज पाव आता. ऐशी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन योगेश्वरे. या आलिंगन दृढ दिधले त्या दोन्ही करे. माय जैसी लेकराला प्रेमे धरी पोटाला. तेवी वज्रभूषणाला धरिते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर. आशीर्वाद दिला तर सर्वदा तुझ्या जय जयकार होईल बाळा. वज्रभूषणा कर्ममार्ग सोडू नको. विधी निरर्थक मानू नको. मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफळ टाकीता भेटतो न घननीळ. त्यांच्या अंगी न लागे मळ या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी मनी. प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफळांचा श्रोते भला. त्या वज्रभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. ह्या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवरगाव. अपभ्रम झाला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे विबुध राळात. 17 पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामातला. महाराज शेगावासी आले परी न स्थिर राहिले. हमेशा ते भटकत फिरले. मनास येईल त्या स्थळा. कोट अकोले महामलकापूर नावे सांगावी कुठवर. चांदण्यांची न होणार मोजदाद कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मासाला. उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य. साच पाटील मंडळी थोर होती या भव्य देवाची. पेढी लागी जैसाळा तेवी पाटील गावाला. जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कौल होई. चाले उत्सव महिनाभर. अभिषेक पोथी कीर्तन गजर हनासी येई पूर. अवघे लोक तृप्त होती या उत्सवाचा पुढारी. खंडू पाटील निर्धारी जो गावाचा कारभारी. होता उदार मनाचा श्रोते हे पाटील. पण आहे आवागांचे पांघरून. ते जो घेईल त्याला जण भिऊ लागती या सहजची. एक गाव करी ते राव न करी ऐशी मराठी भीतरी म्हण एक आहे साजरी. ती यथातथ्य असे त्या मारुती मंदिरासी. आले गजानन पुण्यराशी श्रावणा आरंभासी. उत्सव स्त्रीचा पहावया. बोलले या बंकटलालासी. मी आता या मंदिरासी राहीन जाण अहर्निशी. लोका त्यांच्या शोक करू नको. गोसावी संन्यासी ही फकीर यांचा
कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकांचे मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी तू बोलाविसी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येईल हे अंतरीचे गृह तुला कथन केले बंकटलाला स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले योगासे गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर प्रापंचिकाचे गडून घर कानना माझी वृक्षातळी छत्रपती राजा शिवाजी जो रण बहादूर वीरगाजी ज्यांचे हिंदूंची रक्षिली लबाजी दंडून दृष्ट यवनांना त्या शिवाजींचे प्रेम फार होते रामदासावर परिसज्जन गडावर स्वामी होते वस्तीला याचा विचार करावा हट्टी मुडीना धरावा माझा म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे हे निरुपाय होऊन खेर देता झाला कृकार तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता भास्कर पाटील शुश्रूषे करिता जवळ राही निरंतर हा दास गणू विरंचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षूला दावो पंथ संत चरण सेवेचा शुभम भवतु श्रीहरिरामस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ षष्ठोध्याय समाप्त।